25 तारखेला घडली सायंकाळी 9:06 गुन्हा दाखल झाला। सुरुवातीला जो गुन्हा दाखल होता तो मिसिंगच्या संदर्भात होता। एका 8 वर्षाच्या आणि 9 वर्षाच्या मुलीच्या संदर्भातली मिसिंग केस ही पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली। मिसिंग केस दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली आणि 11:15 वाजता यामधील घटनेतील संबंधित जोडी दुर्दैवाने घडलेली घटना ही अत्यंत वाईट आहे, पण या दोन्ही घटनेतल्या मुलींचे मृतदेह सापडले। याच्यामध्ये 11:15 वाजता तपासाला सुरुवात केल्यानंतर पहाटे 4 वाजता आरोपीला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। मी पोलिसांचं मनापासून कौतुक करेल, कारण की त्यांनी कमी कालावधीमध्ये आरोपीला शोधलेला आहे। याच्यामध्ये रेल्वे स्टेशन असेल किंवा बस स्थानक असतील, यामध्ये संबंधित पोलिसांकडून तातडीने माहिती दिली होती की अशा स्वरूपाचा आरोपी आहे आणि हा आरोपी पश्चिम बंगालचा आहे। कदाचित अशा पद्धतीचा गुन्हा करून तो पश्चिम बंगालला परत जाऊ शकेल, म्हणून जाण्याचे सर्व जे मार्ग होते म्हणजे बस स्थानक असेल, रेल्वे असेल आणि काही प्रवासी वाहनं असतील, या सगळ्यांना सूचना देऊन आरोपीवर लक्ष ठेवायला सांगितलं आणि 4 वाजता या आरोपीला पहाटे अटक केलं। अटक केल्यानंतर यामधील जे काही पुरावे आहेत, प्रत्यक्षदर्शी असतील, अप्रत्यक्षदर्शी असतील, CCTV कॅमेरेज असतील आणि या सगळ्या माध्यमातून हा गुन्हा नोंद होत असताना फॉरेन्सिक लॅबकडे सगळे सॅम्पल दिलेले आहेत। त्याचा रिपोर्ट हा तातडीने आपल्याकडे येतो। तशा पद्धतीच्या सूचना सुद्धा मी संबंधित विभागाला दिलेल्या आहेत। त्याच्यामुळे या आरोपीवरती गुन्हा नोंद होत असताना सगळे पुरावे आपल्याकडे आहेत। फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून ही संपूर्ण कारवाई होईल। याच्यामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा होईल। आत्तापर्यंत आम्ही कोल्हापूरच्या खोची गावामधली असेल, मावळच्या कोथरुणेमध्ये असेल, वेल्ल्याच्या कातकरी समाजाची असेल, या तिन्ही घटना ज्या घडल्या याच्यामध्ये अशाच घटना घडल्या होत्या, या स्वरूपाच्या घटना होत्या। या तिन्ही घटनेतल्या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। या घटनेमध्ये जरी फाशीपर्यंत त्या व्यक्तीला घेऊन जाता आलं नाही किंवा दयेचा अर्ज मंजूर होत असताना त्यांना दुहेरी जन्मठेप किंवा तिहेरी जन्मठेप दिली जाते। त्याच्यामुळे मरेपर्यंत मृत्यू अशी तरतूद या शिक्षेमध्ये केली जाते। म्हणून समाजामधली अशी विकृती नष्ट करण्यासाठी निश्चितपणाने राज्य महिला आयोगाच्या वतीनं पाठपुरावा केला जाईल। आता घटना घडून गेल्यानंतर सुद्धा खरं अस्वस्थ करणारे असतात, पण घटना घडूच नाही याच्यासाठी प्रकर्षाने आम्ही भूमिका घेत असतो, कारवाई करत असतो। गेल्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये CWC असेल, जिमबा असेल, बीट मार्शल, दामिनी पथक असेल, निर्भया पथक असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून शाळा कॉलेजच्या कॅम्पस असतील किंवा गर्दीची ठिकाणं असतील, या ठिकाणी मुलींच्यासाठी सुरक्षेची यंत्रणा राबवली। 112 हा टोल फ्री क्रमांक आहे। मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची, तुमच्या माध्यमातून खेड राजगुरुनगरच्या जनतेपर्यंत हा नंबर जावा। 112 या क्रमांकावरती डायल केल्यानंतर 6 ते 7 मिनिटापर्यंत पोलीस यंत्रणा तुमच्यापर्यंत पोहोचते आणि यासाठी की कुठेही असुरक्षित जाणवलं किंवा एखाद्या व्यक्तीवरती संशय येत असेल किंवा मुली घरी जात असतील, शाळेमध्ये जात असतील, पुढे बाहेर फिरताना त्यांना असं वाटलं की कोणी आपला पाठलाग करतंय, छेडछाड करतंय, तर तातडीने या नंबरवरती संपर्क साधून त्या संबंधित व्यक्तीची माहिती देऊन त्याच्यावरती कारवाई करू शकतात। या अनुषंगाने अनेक उपाययोजना आपण करतोय। आता मी माहिती घेतली तर सगळ्या खेड राजगुरुनगरच्या शाळांमध्ये सखी सावित्री ह्या 100% संघटना पूर्ण झालेल्या, समित्या पूर्ण झालेल्या आहेत। शिक्षक पालक संघटना ह्या जवळजवळ सगळ्या शाळांमध्ये आहेत। तरीसुद्धा अल्पवयीन मुलींवरती जे अत्याचाराचं प्रमाण वाढतंय त्याच्यासाठी पोलीस पाटलांची आता मी आपल्या सर्वच पोलीस पाटलांशी चर्चा केली। या निमित्तानं पोलीस पाटील, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, CRP असतील यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना बरोबर घेऊन अनेक ग्रामपंचायतींमध्ये अनेक गावांमध्ये तरुण मंडळ असतात, म्हणजे यंग जनरेशनची गणपती उत्सव मंडळ असतात, नवरात्र उत्सव मंडळ असतात, या सगळ्यांना विश्वासात घेऊन एकोप्याने खऱ्या अर्थानं सगळीकडे पोलीस यंत्रणा पोहोचू शकणार नाही, पण या सगळ्यांना विश्वासात घेऊन कोणी अनोळखी व्यक्ती गावात जाणवत असेल किंवा संशयित जाणवत असेल तर त्यांच्या माध्यमातून तातडीने कारवाई केली जाईल। आपल्या भागामध्ये इंडस्ट्रियल एरिया फार मोठ्या प्रमाणातला असल्यामुळे कामगार आयुक्तांना सोमवारी या ठिकाणी पाठवून या भागामध्ये वर्किंग वुमनची संख्या असेल, बाहेर जाऊन येणाऱ्यांची संख्या असेल, यासाठी चाचपणी केली जाईल, त्यांच्या लेखाजोगा ठेवला जाईल आणि त्या पद्धतीने उपाययोजना केल्या जातील। आपल्या माध्यमातून मला खेड राजगुरुनगरच्या नागरिकांना विनंती करायची आहे की आपल्याकडे कोणीही भाडेकरू असेल, नोकरीच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं, शिक्षणाच्या निमित्तानं बाहेरून कोणीही व्यक्ती आली असेल तर त्याची माहिती तातडीने पोलीस स्टेशनला द्या आणि या अनोळखी व्यक्तींना शक्यतो आपल्या भागामध्ये थारा देऊ नका, कारण परराज्यातून आलेल्या व्यक्तींचे क्रिमिनल बॅकग्राऊंड बऱ्यापैकी असेल तर त्याची माहिती आपल्याकडे नसती आणि ही माहिती आपल्याकडे ठेवावी अशी विनंती अनेक माध्यमातून मी आपल्याला करते। राज्य महिला आयोगाच्या वतीने आम्ही पाठपुरावा करून स्वतः मी वैयक्तिक या घटनेमध्ये शेवटपर्यंत लक्ष घालणारच आहे, पण संबंधित कुटुंबियांना आर्थिक सहाय्य देत असताना
आमच्या CWCने काल या ठिकाणी येऊन सर्व डॉक्युमेंट जमा करून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून FIR दाखल झाल्यानंतर 25% मदत आणि चार्जशीट दाखल झाल्यानंतरची 75% मदत ही तातडीने मिळणारच आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री सहाय्यता निधी या माध्यमातून आपण विशेष बाब या कुटुंबियांना देतो, तो लगेचच जमा होऊन जाईल. त्याच्यामुळे या कुटुंबाला दोन्हीही योजनेच्या अंतर्गत अर्थसहाय्य देतो आणि अशा घटना घडू नये यासाठी सतर्क राहा. सर्वांना एकत्रित घेऊन आपण एक सुरक्षितेचा आत्मविश्वास या भागाला देऊया. त्याचबरोबर केवळ खेड नगरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रभावीपणे आपण उपाययोजना राबवतो आणि त्यासाठी त्या माध्यमातून प्रयत्न. या घटनेमध्ये आरोपीला शिक्षेपर्यंत घेऊन येतात, मात्र ज्या खोलीमध्ये घडलं त्या घरमालकाला आरोपी केलं गेलं नाही. ज्या बार मालकाने या आरोपीला पळून जाण्यासाठी मदत केली, पैसे दिले, त्याच्यावरती अजून कुठली कारवाई नाही. त्या दोन गोष्टी प्रामुख्याने दुर्लक्षित केल्या जातात गेल्या 3 दिवसापासून. याच्यामध्ये आरोपी हा महत्त्वाची बाब होती. याच्यामध्ये आरोपीला अटक करणं आणि त्याच्यानंतर जबाबामध्ये ज्या गोष्टी येतील. सुरुवातीचं जसं मी सांगितलं की आरोपी हा पश्चिम बंगालचा होता. त्याने जर प्रवास करून बाहेर जायचा प्रयत्न केला असेल तर आरोपी सापडला नसता तर इतर पुरावे आपल्याकडे मिळणार नाही. त्याच्यामुळे आरोपीला शोध घेणं, त्याला अरेस्ट करणं आणि 3 दिवसाची PC 5 दिवसाची PC त्याची आपण घेतलेली आहे. या 5 दिवसाच्या PC आणि बाबी आपल्या समोर येते. त्याच्यामुळे या घटनेमध्ये जे कोणी सहकार्य केलं असेल किंवा जे कोणी अपराधी आहेत असं आढळून आलं तर त्यांच्यावरती 100% कारवाई केली. मनोधैर्य योजनेमध्ये साधारणतः 10 लाखापर्यंत मिळेल. पहिले 25%चा निधी मिळतो. तर मनोधैर्य योजनेची ही 10 लाखाची निधी त्या व्यक्तीच्या कुटुंबाकडे आपण देतो. आरोपीला फाशी शिक्षा दिली जाईल. मात्र ज्या पद्धतीने पोलीस तपास केला गेला आहे, फक्त CCTV आढळले, इतर आय विटनेस काय आहेत त्याच्यामध्ये? स्वतः आरोपीने जबाब दिलेला आणि आरोपीने सगळ्या गोष्टी मान्य केल्या. यामध्ये संबंधित आरोपीचे तर सगळे सॅम्पल घेतले, म्हणजे हेअर सॅम्पल असेल, नेल सॅम्पल असेल, ब्लड सॅम्पल असेल, ते सगळं केले. दुर्दैवाने या घटनेमध्ये मयत झालेल्या दोन्हीही मुलींचे सॅम्पल सुद्धा घेतलेले आहेत. त्याच्यामुळे हे पुरावे आपल्याकडे सबळ पुरावे आहेत. या पुराव्याच्या माध्यमातून आपण आरोपीला शिक्षा करू शकतो. आपल्याकडे जे पुरावे आलेले आहेत आतापर्यंत आणि आरोपीने दिलेला जबाब आहे तो फार स्ट्रॉंग पुरावा म्हणून आपण ग्राह्य धरणार आहोत. परभणीमध्ये काय आलंय? परभणीमध्ये तिसरी मुलगी झाली म्हणून पश्चिमेच असं म्हणतात का म्हटल्या की फास्टॅग कोर्ट 2 शिफ्टमध्ये चालतं, संख्याबळ कमी आहे. हे सगळं असताना न्याय कधी मिळेल? याच्यामध्ये आपला काही गैरसमज झालेला दिसतो. राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून आम्ही काम करताना फास्टॅग कोर्ट हा क्रिएट केला जातो. त्याच्यासाठी संबंधित न्यायाधीशाची नेमणूक केली जाते आणि ते कोर्ट जिल्हा सत्र न्यायालयाच्या माध्यमातून चालवलं जातं, तातडीने होतं. याच्यामध्ये आम्ही स्वतः पाठपुरावा केलेला. मी जसं मगाशी सांगितलं तसं कोल्हापूरच्या खोची इथे त्या आरोपीला फाशीची शिक्षा, त्याचबरोबर कोथरुडीच्या इथल्या आरोपीला फाशीची शिक्षा, वेल्ह्यातल्या पातळी समाजामध्ये घडलेल्या अत्याचाराच्या संदर्भात आरोपीला ह्या सगळ्या घटना मी फास्टॅग कोर्टामध्ये चालवल्या आहेत आणि अगदी कमी कालावधीमध्ये म्हणजे कोल्हापूरच्या खोची गावामध्ये घडलेल्या घटनेमध्ये आम्ही 30 दिवसामध्ये चार्जशीट सबमिट करून आरोपीला फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. आम्हाला न्यायदेवतेवर विश्वास आहे, कायद्यावरती विश्वास आहे आणि त्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू आत्तापर्यंत घडलेल्या घटना, केलेला पाठपुरावा आणि आरोपीला दिलेली शिक्षा. एक दुर्दैवाने एक गोष्ट अशी होती की मला तुम्हालाच या माध्यमातून विनंती करायची की गेल्या 2-3 दिवसामध्ये आपण ह्या बातम्या देत असताना पण ज्यावेळेस ही घटना पुढे सरकते, आरोपीला शिक्षा होती, त्यावेळेस देखील त्याच तीव्रतेने या बातमीची प्रसिद्धी आपण आपल्या माध्यमातून करावी. कारण विकृत माणसाला कळत नाही की न्याय मिळतो आणि अशा पद्धतीने कायद्याच्या चौकटीतून आरोपीला फास्टॅग कोर्टामधून निकाल दिला जाईल. ती बातमी त्याच ताकदीने तितक्याच चांगल्या पद्धतीने आपण समाजामध्ये घेऊन जावी. CCTV मध्ये जे फुटेज मिळाले त्याच्यामध्ये एकटीच व्यक्ती दिसतीये. त्या व्यक्तीने स्वतः जो जबाब दिला त्याच्यामध्ये ती एकटीच व्यक्ती आहे असा पूर्ण जबाब आहे. त्याच्यामुळे तुम्ही जसं म्हणताय जशी माहिती आमच्याकडे या 5 दिवसाची PC आहे आरोपीला, त्या 5 दिवसाच्या PC मध्ये आम्हाला जे पुरावे मिळतील त्या पुराव्यानुसार जे कोणी आरोपी याच्यामध्ये असेल तर त्याच्यावरती 100% कारवाई होईल. त्याच्याबद्दल तुम्ही निर्दस्त राहा, कारण की मी स्वतः यामध्ये लक्ष घालते. पोलीस यंत्रणा आमच्याबरोबर सतर्क आहे आणि शेवटी ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे की अशा पद्धतीची घटना घडते. त्याच्यामुळे या विकृतीला टेकून काढण्यासाठी कमी कालावधीमध्ये कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय देण्याची जबाबदारी आमची आहे. आतापर्यंत माझ्या अनुभव मी स्वतः आयोगावरती काम करत असताना अशा पद्धतीच्या केसेस आम्ही चालवलेल्या आहेत, ज्याची उदाहरणं मी तुम्हाला देते. त्याच पद्धतीने ही चालू विशेष बाब म्हणून काही घटना
काही केसेस आम्ही चालवतो, त्याच्यामुळे फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून आपण पुढे घेऊ. द्रुतगती न्यायालय नाही की नवीन जो कायदा भारतीय न्याय संहिता असेल, भारतीय सुरक्षा संहिता आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या 3 कायद्यांची तरतूद ही 1 जुलैपासून केंद्र शासनाने सुरू केली. त्याच्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 5 प्रकरणानुसार जे काही कलम लागू करण्यात आले त्याच्यामध्ये बालकांसाठी आणि महिलांसाठी अशी प्रभावी उपाययोजना याच्यामध्ये दिली आणि कठोर अशी कायद्याची तरतूद केली. त्याच्यामुळे या कायद्याच्या तरतुदीच्या माध्यमातून आपण गुन्ह्यांची नोंद करत असतो आणि पूर्वी ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्हाला गुन्हा नोंद करता येत नव्हतं, तो आता करता येतो. त्याच्यामध्ये अनेक कायद्यांची तरतूद करत असताना अगदी एखाद्या महिलेची फसवणूक झाली तरी 10 वर्षापर्यंतची शिक्षा, त्याच्यानंतर त्या बलात्काराच्या घटनेमध्ये सामूहिक बलात्कार असेल तर त्या आरोपीला फाशीची शिक्षापर्यंत इतके कठोर कायद्याची तरतूद ह्या BNS मध्ये केलेली आहे. आणि म्हणून या कायद्यांच्या तरतुदीचा मागोवा घेत आणि त्यांचा पाठपुरावा करत फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून आपल्याला लवकर न्याय देण्याची प्रक्रिया ही आपण पार पाडू शकतो. कारण की आता कायदेच तितके कठोर केलेले आहेत, त्याच्यामुळे न्यायालयामध्ये मांडत असताना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ते लवकर पद्धतीने आपल्याला मांडून चार्जशीटच्या प्रोसेसच्या माध्यमातून आरोपीला शिक्षापर्यंत घेऊन जाण्यासाठी निश्चितपणाने त्याचा उपयोग होऊ शकतो.